मामाअर्थ, शुगर कॉस्मेटिक, लेन्सकार्ट, शार्क टँक मधील शार्कच्या या 3 ब्रँडमध्ये कॉमन गोष्ट कोणती आहे सांगता येईल का? हे तीनही D2C ब्रँड आहेत, म्हणजेच डायरेक्ट टू कस्टमर ब्रँड. 2007 मध्ये फ्लिपकार्ट या ई कॉमर्स कंपनीची सुरुवात झाली. 2013 मध्ये अमेझॉनने भारतामध्ये प्रवेश केला आणि भारतातील कित्येक सेलर आणि ब्रँड या प्लॅटफॉर्मवर त्यांचे प्रोडक्ट विकायला लागले आणि यांनी मिळून भारतातील ग्राहकांना ऑनलाईन शॉपिंगची सवय लावली. आपल्याकडे ई कॉमर्स येण्याआधी एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर पासून डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर आणि त्यानंतर कस्टमर असा प्रवास करत जायचं. परंतु ई कॉमर्समुळे आता सेलर पासून ई कॉमर्स वेबसाईट आणि त्यानंतर डायरेक्ट कस्टमर असा प्रवास सुरू झालाय. परंतु भारतातील ब्रँड्सना ई कॉमर्सवर काही समस्या जाणवायला लागल्या, जसं की ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर असणारं भरपूर कॉम्पिटिशन. आपल्या ब्रँडसाठी आलेला कस्टमर अगदी सहज दुसऱ्या ब्रँडचं प्रोडक्ट घेऊन जाऊ शकतो आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ई कॉमर्स वेबसाईटचं 25 ते 30% कमिशन. आणि म्हणून या समस्यांचं समाधान करणारं या पुढचं एक बिझनेस मॉडेल तयार झालं, ते म्हणजे D2C बिझनेस मॉडेल. आज भारतामध्ये 600 पेक्षा जास्त मोठे D2C ब्रँड आहेत आणि जर तुमचं स्वतःचं काही प्रोडक्ट असेल तर D2C ब्रँड तयार करणं एवढं सोपं झालंय की तुम्ही फक्त हातातील मोबाईल पासून D2C ब्रँडची सुरुवात करू शकता. या टॉपिकवर तुम्हाला आणखीन व्हिडिओ पाहिजे का? कमेंट करून सांगा आणि अशाच बिझनेस आणि मार्केटिंगच्या रिलेटेड व्हिडिओसाठी मराठी सेवला फॉलो करून घ्या. धन्यवाद.